नमस्कार. आपण पाहत आहात शुभ संकेत हे आध्यात्मिक चॅनेल. आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दिव्य जीवन चरित्र आणि त्यांची अद्भुत महिमा. स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. त्यांच्या जन्माबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. ते स्वयंभू आणि अनादी स्वरूपाचे संत मानले जातात. असे सांगितले जाते की स्वामी समर्थ महाराजांनी भारतभर दीर्घकाळ भ्रमण केले. हिमालय, काशी, गंगा तीर, दक्षिण भारतातील अनेक पवित्र क्षेत्र येथे त्यांनी साधना केली आणि अखेर महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे ते स्थिरावले. अक्कलकोट हीच त्यांची कर्मभूमी ठरली आणि तेथे त्यांनी हजारो भक्तांचे जीवन घडवले. स्वामी समर्थ महाराजांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी आणि तेजस्वी होते. ते उंच बांध्याचे, प्रखर तेज असलेले आणि विलक्षण डोळ्यांचे होते. ते साधे वस्त्र परिधान करत आणि बहुतेक वेळा वडाच्या झाडाखाली बसत असत. त्यांचे वर्तन सामान्यांना कधी विचित्र वाटे, कधी रागीट, कधी प्रेमळ, तर कधी अत्यंत शांत. पण त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांचे कल्याणच दडलेले असे. त्यांच्या मुखातून निघालेले एक वाक्य आजही लाखो भक्तांना आधार देते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार केल्याच्या कथा भक्तांमध्ये प्रचलित आहेत, पण त्यांनी कधीही चमत्कारांचे प्रदर्शन केले नाही. त्यांच्या दृष्टीने भक्तांचे दुःख दूर करणे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे हेच महत्त्वाचे होते. अनेक आजारी लोक त्यांच्या कृपेने बरे झाले, अशी श्रद्धा आहे. गरिबांना अन्न मिळाले, निराशांना आशा मिळाली आणि संकटात सापडलेल्या लोकांना मार्ग मिळाला. स्वामी समर्थ महाराज एखाद्या व्यक्तीचे मन ओळखून त्याला योग्य सल्ला देत असत. ते कोणताही भेदभाव करत नसत. त्यांच्या दृष्टीने सर्व समान होते. गरीब, श्रीमंत, जात पात, धर्म यांचा त्यांच्यासाठी काहीच फरक नव्हता. त्यांच्या दरबारात राजा आणि भिकारी दोघांनाही समान स्थान होते. भक्तांची परीक्षा घेणे आणि योग्य वेळी कृपा करणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली होती. स्वामी समर्थ महाराज जवळपास 22 वर्षे अक्कलकोट येथे राहिले. तेथे वटवृक्षाखाली त्यांचा दरबार भरत असे. आजही अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. दररोज हजारो भक्त तेथे दर्शनासाठी येतात. स्वामी समर्थ महाराजांनी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, परंतु त्यांनी साध्या शब्दांत जीवनाचे तत्वज्ञान दिले. त्यांनी श्रद्धा, नामस्मरण, सदाचार आणि ईश्वरावरील पूर्ण विश्वास यांचा उपदेश केला. ते सांगत असत की सर्व काही ईश्वर करतो, म्हणून अहंकार सोडा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा. त्यांच्या मते नामस्मरणातून मन शुद्ध होते आणि जीवनात शांती प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांनी इ.स. 1878 मध्ये अक्कलकोट येथे समाधी घेतली असे मानले जाते. पण भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ कधीही दूर गेले नाहीत. ते आजही जिवंत आहेत आणि भक्तांच्या जीवनात मार्गदर्शन करतात. आजही लाखो लोक श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतात आणि संकटातून सुटका झाल्याचे अनुभव सांगतात. आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात स्वामी समर्थांचे एक वाक्य मनाला धैर्य देते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य श्रद्धा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता देणारे आहे. स्वामींचे नामस्मरण मन शांत करते, भीती कमी करते आणि जीवनात आशा निर्माण करते. त्यामुळेच स्वामी समर्थ महाराज आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत. अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शुभ संकेत चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.